कल्याणनगर राष्ट्रीय महामार्ग NH 222 पारनेर तालुक्यातल्या टाकळी ढोकेश्वर जवळील ढोकी येथील पथकर टोलनाक्यावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात आलं। यावेळी स्थानिक नागरिकांना नियमानुसार सवलत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले। स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांना सतत या रस्त्यावरून दळणवळणासाठी ये जा करावी लागत होती, त्यामुळे स्थानिकांचे आधार कार्ड पडताळून त्यांच्याकडून टोल वसुली करू नये अशी यावेळी आंदोलकांची मागणी होती। दिवसातून 5 ते 6 वेळा शेतीसह बाजारासाठी जा ये करावे लागणाऱ्या स्थानिकांची अडचण लक्षात घेता आम्ही आंदोलन केल्याचं सांगत शासकीय नियमांना डावलून स्थानिकांची वसुली सुरू होती ती आता थांबली असल्याचं झावरेंनी सांगितलं। कल्याण ज्याला आपण विशाखापट्टणम रस्ता म्हणतो, NH 222 राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाच्या मध्यावर साधारण माझ्या पारनेर तालुक्यातील ढोकी या गावामध्ये नवीन पथकर नाका सुरू झाला। पथकर नाका सुरू झाल्यानंतर इथल्या जो चालक आहे त्या चालकाने इथल्या स्थानिक लोकांकडून सुद्धा त्या ठिकाणी वसुली करण्यास सुरुवात केली। वास्तविकपणे दिवसातून 5-5, 6-6 वेळा लोकांना त्या ठिकाणी कोणाला मोटार बंद करायला जायचं असतं, कुठल्याही किरकोळ अगदी बाजार करायला जरी जायचं ठरलं तरी लोकांना त्या ठिकाणी टोल भरावा लागतो। ही गोष्ट अन्यायकारक वाटल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी परिसरातल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही हा टोल नाका जो कोणी चालक आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जा विचारलो। तर त्याच्यामध्ये शासनाचा नियम असा आहे की शासन निर्णयानुसार या ठिकाणच्या परिसरातल्या 25 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये रेडियसमध्ये कुठल्याही प्रकारचा टोल हा त्यांना आकारता येत नसताना देखील बेकायदा पद्धतीने ते टोल या ठिकाणी वसूल करत होते। आत्ताच प्रशासनाच्या आणि त्यांच्या ठेकेदाराच्या सांगण्यानुसार त्यांनी सदर टोल हा आम्ही परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी आधार कार्ड दाखवून तो टोल माफ करू असं या ठिकाणी सांगितलंय आणि म्हणून आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलं। हे आंदोलन संपलेलं नाही। आम्हाला जर 2 दिवसामध्ये असं वाटलं की टोल नाक्यातले चालकांनी इथं जो सगळ्यांसमोर आश्वासन दिलं ते अजूनही तंतोतंत पाळलेलं नाही तर त्या ठिकाणी पुन्हा मग ते फार मोठं तालुक्याच्या पातळीवरचं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल हे मला या ठिकाणी नम्रतेने सांगावंसं वाटतं। वास्तविकपणे स्थानिक लोकांकडनं कर वसूल करणं हा फार मोठा गुन्हा आहे। त्याचं कारण काय, या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, या लोकांना याची दोषीच बसलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त हा राष्ट्रीय महामार्ग आहे। राष्ट्रीय महामार्गावरच्या ज्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत, ज्यांच्या जमिनीचं ॲक्विजिशन झालेलं आहे त्या रस्त्यांच्या जमिनीतल्या लोकांना अजून शासनाकडनं तसा मोबदला देखील कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाही, ही देखील वस्तुस्थिती। आणि मग जर शासनाचा मोबदला जर त्या लोकांना मिळालेला नसेल तर मग तुम्हाला टोल कुठल्या पद्धतीने तुम्ही सुरू करताय आणि टोलला तुम्हाला वसूल करायला कोणता अधिकार आहे, हा माझा एक पडलेला आमच्या सगळ्यांचा एक प्रश्न। परंतु आपल्या तालुक्याच्या आमच्या सगळ्यांच्या भूमिका या संयमाच्या असतात। आम्ही कधी मर्यादा ओलांडून एखादी गोष्ट हातात घेत नाही। परंतु काल परवा मला असे फोन आले की आमच्या गाड्यांच्या चाव्या काढून घेण्यात आल्या, आमच्यावर दहशत करण्यात आली। तर दहशत हा तालुका कधी चालू देत नाही आणि आम्ही ती चालू देणार नाही। हे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी सकाळी उपस्थित झालो। इथं परिसरातल्या अनेक गावचे लोक आहेत, धोत्र्याचे लोक आहेत, तिखोलचे लोक आहेत, ढोकीचे लोक आहेत, काकणेवाडीचे लोक आहेत, टाकळी ढोकेश्वरचे लोक आहेत, वासुंद्याचे लोक आहेत, करजुल्याचे लोक आहेत, त्याच्याचबरोबर वडगाव सावताळचे लोक आहेत। त्याचा खडकवाडीच्या पासून तर जवळजवळ सगळ्या गावातले लोक या ठिकाणी पठार भागावरचे काही लोक आलेले आहेत। त्या सगळ्या लोकांना एकच म्हणणं आहे त्यांचं की आम्हाला इथं दिवसातून 20-20, 25-25 वेळा जावं लागतं, आम्ही पथकर भरणार नाही, एवढंच एक त्यांचं म्हणणं आहे। तर प्रशासनाने आता त्यांची तत्वता विनंती मान्य करून तिथले जे काही चालक आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी फक्त आम्हाला आधार कार्ड दाखवायचं, आम्ही त्यांना सोडू। आता याची प्रचिती आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये येईल। जर 2 दिवसामध्ये त्यांच्याकडनं अजून सुधारणा झाली नाही तर मात्र हा टोल बंद करून टाकू, हे मी या ठिकाणी सांगतो। यावेळी माजी सभापती अरुणराव ठाणगे, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब खिलारी, बाजार समितीचे संचालक अशोक शेठ कटारिया, माजी उपसभापती उमाजी वाळुंज, गंगाधर बांडे, अमोल साळवे, किसन धुमाळ, भगवान वाळुंज, कलीम पठाण, सलीम पठाण, सुभाष ठाणगे, शिवाजी ठाणगे, नागचंद ठाणगे, निजाम पटेल, कैलास नरे, सद्दाम इनामदार, योगेश वाळुंज, राजू शेठ झावरे, बाळासाहेब पवार, भिकाजी वाळुंज आदींसह टाकळी ढोकेश्वर, ढोकी, तिखोल, काकणेवाडी, करजुले, हरिया, वडगाव सावताळ, मांडवे, धोत्रे, वासुंदे, खडकवाडी, ढवळपुरी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सदर मागणी मान्य करत टोल प्रशासनानं 20 किलोमीटर परिघातील स्थानिकांना सवलत देण्याचं मान्य केले असल्याचं सांगत आंदोलकांचं समाधान झाल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलं. वरती टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोल संदर्भात स्थानिक लोकांची अशी मागणी होती की या स्थानिक लोकांना त्यांचे आधार कार्ड पाहून लोकल लोक आहेत वारंवार ये जा करावी लागते. शेतीची कामं आहेत, शाळेला यावं लागतंय आणि टाकळी ढोकेश्वर ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे आजूबाजूचे जे खेडेगावे आहेत ते खेडेगावातील लोकांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही टोल देणं आम्हाला टोलमधून सूट मिळावी. त्याप्रमाणे आज रोजी सुजित जावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आंदोलनामध्ये टोल नाक्याचे जे सुपरवायझर आहेत त्यांच्याशी पॉझिटिव्ह वार्ता झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्थानिक जी लोक आहेत 20 किलोमीटरच्या परिसरातील त्यांनी सूट देण्याचं मान्य केलेलं आहे. उर्वरित मागण्यासाठी ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून निर्णय देणार आहेत. या त्यांच्या मागणी पूर्ण झाल्यामुळं जावरे पाटील आणि त्यांच्यासोबतचे आंदोलनकर्ते यांचं समाधान झालेलं आहे. या ठिकाणी टोलमधून सूट देण्याबाबत सुरुवात केल्यानं लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे. आता या नगर कल्याण हायवेवरती जो टोल आहे त्या टोलमधून जे नजदीकचे गावं आहेत त्यांना सूट देण्याचं ठरलेलं आहे. या ठिकाणचं आंदोलन शांततेत संपलेलं आहे. प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व आंदोलनकर्त्याचं आणि इतर माझ्या पत्रकार बंधूंचं मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर गणेश जगदाळे, एसएन मीडिया, पारनेर.